नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पीक विमा योजना या योजनेचे नवीन नियम बदल झालेले आहेत। या नियमाबद्दलचे वारंवार अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेत आलेलो आहोत, परंतु आता महत्त्वपूर्ण अपडेट जे काय आहे ते अर्ज शेतकऱ्यांचे रिजेक्ट होतात याचे कारण काय आहेत। जर अर्ज रिजेक्ट झाला तर तुम्हाला पीक विमा योजनेतून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही हे आपल्यालाही माहित आहे। नियम कोणतेही जरी असेल तरी तुमचा अर्ज जर मंजूर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पीक विमा योजनेतून लाभ मिळू शकतो। मग हे अर्ज रिजेक्ट होण्यामागची कारण काय आहेत, यामध्ये आपल्याला पूर्वतयारी म्हणून काय करता येऊ शकतं का, जेणेकरून अर्ज सुरू होण्यासाठी आता सध्या आणखी एक 8-10 दिवस बाकी आहेत। तर त्यापूर्वी आपण जी काय आपली त्रुटी आहे, जी काय आपली चूक आहे ती आपण दुरुस्त करू शकतो का, ही कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं। तर चला आता पीक विमा योजना ही नेमकी काय आहे हे आपण नव्याने पाहण्याची आवश्यकता नाही किंवा शेतकऱ्यांना ही सांगण्याची आवश्यकता नाही की पीक विमा योजना आहे का, यातून लाभ कसा दिला जातो हे नव्याने आपल्याला कोणत्याही प्रकारे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही। आता प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये बऱ्यापैकी अर्ज मंजूर करण्यात आले होते, परंतु रब्बी हंगामामध्ये ज्या काय अर्जामध्ये चुकी असतील, ज्या त्रुटी असतील ते सर्व अर्ज रिजेक्ट करण्यात आले होते। जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 ते 15% अर्ज रिजेक्ट केलेले आहेत कंपनीकडून रब्बी हंगाम 2024 मध्ये। हे का करण्यात आले, पर हे जे नियम त्यांनी लावले तेच नियम 2025च्या खरीप हंगामात देखील लावणारच हे निश्चित आहे। मग हे नियम का लावले किंवा यातून आपल्याला जर समज आपला अर्ज मंजूर करायचा असेल तर आपल्या जे काही चुका आहेत त्या चुका आपण कशा दुरुस्त करू शकतो किंवा कोणत्या चुकामुळे त्यांनी अर्ज रिजेक्ट केले, तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या। सातबाऱ्यावरील नाव आणि आधारवरील नाव हे थोडं जरी मिसमॅच दिसलं, थोडं जरी, तरी देखील कंपनीने रब्बी हंगामामध्ये अर्ज रिजेक्ट केले आहेत। त्यामुळे आपलं आधार कार्डवरील जे नाव आहे ते नाव आणि सातबारावरील जे नाव आहे ते नाव एकदम सेम ॲज इट इज आहे का हे तपासून पहा। जर हे दोन्ही नावं सेम असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड काढताना देखील नावामध्ये चुकी झालेल्या आहेत किंवा इतर माहितीमध्ये चूक झालेली आहे, ती देखील दुरुस्त करता येते। त्याचा देखील व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, ही देखील माहिती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं प्रत्येक ठिकाणी नाव ॲज इट इज सेम असलं पाहिजे। फार्मर आयडीच्या माध्यमातून यावेळी तुम्हाला पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवतानाच फार्मर आयडी कार्ड लागणार आहे। मग फार्मर आयडी कार्डमध्ये जर तुमची चूक असेल तरी देखील कंपनी तुमचा पीक विमा अर्ज जो आहे तो मंजूर करणार नाही, हे लक्षात असू द्या। तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। आता बऱ्यापैकी ज्या शेतकऱ्यांना अनुभव आलेला असेल त्या शेतकऱ्यांना माहित असेल की रब्बी हंगामामध्ये किती शेतकऱ्यांचे अर्ज कोणत्या चुकामुळे रिजेक्ट झालेले आहेत। त्यामध्ये नावात थोडं जर मिसमॅच असेल, नावाला तुमच्या राव लागलेला असेल, इकडे नसेल राम असेल किंवा रामराव असेल, असे जे काही नावं आहेत या नावामुळे देखील बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत। त्यामुळे ज्या काय आपल्या चुका असतील, आपल्या सातबारेवर असतील किंवा आपल्या आधारवर असतील, ज्या चुका असतील त्या चुका अर्ज सुरू होण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी दुरुस्त करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस त्या ठिकाणी कंपनीकडून अर्जाची तपासणी केली जाईल त्यावेळी तुमच्या अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसेल आणि तुमचा अर्ज मंजूर केला जाईल। त्यामुळं जी काय चूक असेल किंवा जी काय त्रुटी असेल आपल्या अर्जामध्ये ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला पीक विमा योजनेअंतर्गत जो काय लाभ मिळेल किंवा जो काय अर्ज करायचा आहे तो अर्ज आपला यशस्वीरित्या सादर होऊ शकतो आणि मंजूर देखील होऊ शकतो। तर चला एक छोटंसं अपडेट आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी देणं आवश्यक होतं, जेणेकरून वारंवार अर्ज केल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही, कारण अर्जाची तपासणी तुम्हाला 2 महिन्यानंतर होते। 2 महिन्यानंतर तपासणी झाल्यानंतर तुमचा अर्ज रिवर्ट केला जातो, परंतु रिवर्ट किंवा रिजेक्ट केल्यानंतर आता मागच्या हंगामामध्ये म्हणजेच रब्बी हंगाम 2024 मध्ये एकही अर्ज रिवर्ट आला नाही। अशा त्रुटीमधला अर्ज पूर्णतः या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे। जर अर्ज रिजेक्ट करण्यात आला तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणताही पर्याय दुरुस्तीचा किंवा काही करण्याचा पर्याय उपलब्ध राहत नाही। त्यामुळं अर्ज करण्यापूर्वीच आपली जी काही एखादी चूक असेल ती चूक दुरुस्त करून घेण्याचा प्रयत्न करा। दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्यालाही कोणती अडचण आहे का किंवा आपल्याही अर्जाबाबत काही आपल्याला समस्या आहे का, कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही संपर्क साधा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। तर चला धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।